कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी वेतन श्रेणी, निवृत्त वेतन व इतर मागण्या तसेच ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्या संदर्भात शासन स्तरावरून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये। त्यासाठी रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कामगार सेनेतर्फे शुक्रवारी जिल्हा परिषदेवरती आंदोलन करण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या गेटवरती या संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले। प्रशासनाला मागण्यांसंदर्भात निवेदनही देण्यात आले आहे। जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार, पाणी पुरवठा कामगार, वीज पुरवठा कामगार, कर वसुली कर्मचारी, लिपिक इत्यादी पदावरती कामगार सेवेत आहेत। सर्व ग्रामपंचायत कर्मचारी अत्यल्प वेतनात काम करत आहेत। कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे। शासनाने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अध्यक्ष कृष्णा होडे, शंकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये बहुसंख्येने कर्मचारी सहभागी झाले होते। मागण्या अशा आहेत, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे किमान वेतन श्रेणी लागू व्हावी आणि त्याला ज्या सेवा जिल्हा परिषद सेवेत किंवा शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या सेवेत मिळत आहेत, वेतन श्रेणी असू दे, त्याचा उपदान असू दे किंवा त्याची सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्याला मिळणारी पेन्शन असू दे, ह्या सगळ्या मागण्या लवकरात लवकर शासन निकाली काढाव्यात। यासाठी आपण लक्षवेधीसाठी हे आंदोलन करत आहे आणि शासनाने यात लवकरात लवकर लक्ष घालून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा। पुढची रणनीती जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन करत आणि लढा चालू राहणार आहे। आपण आता लढा हा रस्त्यावरच्या आंदोलनाने पण करत आहे, संविधानिक मार्गाने पण करत आहे आणि भविष्यात आम्ही न्यायालयाच्या न्याय प्रक्रियेनुसार ही कारवाई यापुढे चालू ठेवणार आहे।